नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आलोय आपल्या मोशीला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघण्यासाठी व त्यांचं सगळं डिटेल्स तुम्हाला सांगण्यासाठी। तर चला सुरुवात करू आपल्या छोट्याशा ब्लॉगला। तर हे बघा, हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं मध्ये जाण्याचं गेट आणि हे पूर्ण जे ग्राउंड दिसते ना, हे आपल्याला PMRDA जागेवर बनवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, जे की जगातील सर्वात उंच आहे। तर मित्रांनो, मोशी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन 140 फूट उंच पुतळा उभारण्याचं काम पिंपरी चिंचवडच्या महापालिकेने सुरू केले आहे आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी सुद्धा भेटली आहे। मित्रांनो, हा पुतळा PMRDA जागेवर उभारण्यात येत आहे व त्याची पुतळ्याची उंची, संभाजी महाराजांचा हा पुतळा 140 फूट उंच असणार आहे आणि त्याची जागा हा पुतळा मोशी परिसरातील PMRDA जमिनीवर उभारला जाईल। सध्याची स्थिती काय आहे मित्रांनो, कारण पावसाळ्याचा दिवस आहे, तर पिंपरी चिंचवड महापालिकेने या पुतळ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे व अर्धा काम तर झालेलं आहे व त्याची परवानगी, ऐतिहासिक व्यक्तींचे जे पुतळे उभारण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते, ते जर देत नसेल तर आपल्याला पुढचं काम करता येणार नाही। तर त्याचं प्रोजेक्टचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते स्टॅच्यू, त्यांचं नाव आहे, जे की प्रोजेक्ट तयार आहे। व त्याचं मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे मित्रांनो, मटेरियल एकदम भारी यूज केलेलं आहे, कारण की खूप दिवस त्यांना तिथं राहायचं आहे। तर ब्रॉन्झ म्हणून एक मटेरियल असते, ते त्या ब्रॉन्झमुळे ते एकदम भारी दिसत आहे। बघा, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। व आपले लाडके भाजप आमदार महेश दादा लांडगे यांनी संकलित केलेला हा प्रकल्प पूर्णत्वाचा जवळ आला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पूर्ण शरीरांचा पुतळा बनवण्याचा तयारीत आहे। हा पुतळा 40 फूट उंचीच्या शिखरावर उभा आहे, ज्यामुळे एकूण रचना 140 फूट उंच आहे। भविष्यासाठी शौर्य, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक म्हणून हा प्रकल्प विकसित केला जात आहे। तर हा पुतळा एकदम जगातील सर्वात उंच आहे आपल्या। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे आपला ग्रुप तर असतोच व्हॉट्सअपचा, त्या ग्रुपवर बी शेअर करा। कारण आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच मकसद आहे की आपल्या हिंदू लोकांना जागृत करायचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच आपली डिटेल्स वगैरे सगळ्यांना माहीत असले पाहिजे। आपल्या संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले आहे, कोणत्या गोष्टीसाठी बलिदान दिलेले आहेत, आपले शिवाजी महाराज आहेत, असे भरपूर आपले महाराज आहेत, ज्यांच्यामुळे आपण आज या जगामध्ये जगतोय। त्यांच्यामुळेच आपल्याला इतकी जग बघण्यासाठी भेटतोय। तर आपलं एक हक्क आहे की सबस्क्राईब